जाहीर करण्यात आली आहे। नवीन प्रवक्त्यांच्या यादीमधून रुपाली ठोंबरेंचं नाव मात्र वगळलंय। सुरज चव्हाणांची पुन्हा प्रवक्तेपदी नेमणूक करण्यात आली आहे। मोठी बातमी सध्या आपण पाहतोय, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नवीन प्रवक्त्यांची नावं जाहीर करण्यात आली आहे। त्यामुळे रुपाली ठोंबरे पाटील यांची प्रवक्तेपदावरून उचल मागणी केल्याची चर्चा सध्या जोर धरू लागली आहे। नवीन प्रवक्त्यांच्या यादीतून रुपाली ठोंबरे पाटलांचं नाव मात्र वगळण्यात आलेलं आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नवीन प्रवक्त्यांची नावं जाहीर करण्यात आली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून। रोहन, आपण पाहतोय एकीकडे गेल्या काही दिवसांपासून चाकणकर विरुद्ध ठोंबरे पाटील असा संघर्ष सुरू होता आणि यात रुपाली ठोंबरेंचं नाव प्रवक्त्यांच्या यादीत, त्याचबरोबर जी अपडेट समोर येते अमोल मिटकरींचं नावही प्रवक्तेपदाच्या यादीत नाहीये। काय अधिक तपशील? अगदी बरोबर आहे अंकिता। खरं तर रुपाली चाकणकर आणि रुपाली ठोंबरे यांचा वाद जो आहे तो पुण्यामध्ये नवीन नाहीये, परंतु मागील काही महिन्यांपासून हा वाद जो आहे तो आणखीन चिघळलेला पाहायला मिळत होता। आणि याच पार्श्वभूमीवरती नवीन यादी जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून नव्याने जी आहे ती नियुक्ती दिलेली पाहायला मिळते। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जी आहे ती ही नावं जाहीर केलेली आहेत आणि पुण्यामधून आमदार चेतन तुपे पाटील असतील किंवा रुपाली चाकणकर असतील, त्याचबरोबर ती पुण्यातील आणखी एक नाव विकास पासलकर यांचं नाव जे आहे ते पाहायला मिळतंय। परंतु यामध्ये रुपाली ठोंबरे पाटील यांचं नाव जे आहे ते कुठेही पाहायला मिळत नाहीये। काही दिवसांपूर्वी त्यांना शिस्तभंगाची जी आहे ती कारवाई तुमच्यावर का करू नये याबाबतचं जे आहे ते पत्र देखील पार्टीकडून देण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर त्यांच्यावरती कुठलाही खुलासा जो आहे तो रुपाली ठोंबरे यांनी 2 दिवसामध्ये केलेला नव्हता आणि त्यातच आज ही यादी जाहीर झालेली पाहायला मिळते आणि यामध्ये रुपाली ठोंबरे पाटील यांचं नाव जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत नाहीये। खरं तर आक्रमक नेत्या म्हणून मागच्या दिवसांपासून रुपाली ठोंबरेंची ओळख होती। अगदी मनसेतून देखील त्या आक्रमक पद्धतीने जे आहेत त्या सातत्याने घणाघाती टीका जी आहे ती वेळोवेळी विरोधकांवरती करत होत्या आणि आता देखील राष्ट्रवादीमध्ये आल्यानंतर प्रवक्तेपद मिळाल्यानंतर देखील पक्षामध्ये जे आहे ते रुपाली चाकणकर यांच्या विरोधात त्यांनी बंड पुकारलेलं पाहायला मिळत होतं आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती प्रवक्तेपदी त्यांची वर्णी लागेल अशी नवीन माहिती मिळत होती। परंतु आता जे आहे त्यामध्ये त्यांचं नाव जे आहे ते पाहायला मिळत नाही। त्यांची उचल मागणी जी आहे ती प्रवक्तेपदावरून करण्यात आलेली आहे। सगळ्यात महत्वाची भूमिका आता त्यांची असणार आहे। थोड्या वेळामध्ये ते माध्यमांशी बातचीत करणार आहेत। नेमकं माध्यमांसमोर येऊन ते आता या सगळ्या निर्णयाबाबत काय सांगणार आहेत, त्यांची पुढची भूमिका नेमकी कशी असेल, कारण का मागेल देखील त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये सांगितलेलं होतं की मी पक्षाचा राजीनामा देईल, प्रवक्तेपदाचा राजीनामा देईल, अशा प्रकारचं वक्तव्य देखील त्यांनी काही दिवसांपूर्वी जे आहे ते पुण्यामध्ये केलेलं होतं आणि आता मात्र त्यांची प्रवक्तेपदावरूनच उचल मागणी झाल्यानंतर त्यांची भूमिका आता पुढील काळामध्ये काय असणार आहे हे जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। रोहन, मात्र सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की गेल्या काही दिवसांपासून माधवी खंडाळकर प्रकरण असेल, या प्रकरणावरून चाकणकर विरुद्ध ठोंबरे पाटील असा संघर्ष होता। त्यानंतर रुपाली ठोंबरेंना शिस्तभंगाची नोटीस बजावली, त्यांनी अजित पवारांची भेट घेतली, तरी देखील त्यांची अशी प्रवक्तेपदावरून उचल मागणी होते। त्यामुळे एकंदरीत आता राजकीय वर्तुळात यामुळे चर्चांना उधाण येतंय। अगदी बरोबर आहे। रुपाली चाकणकर आणि रुपाली ठोंबरे यांच्यातील सुप्त वाद जो आहे तो मागील काही दिवसांपासून पुण्यामध्ये चांगला चर्चेला जात होता। परंतु उघड कॅमेरा पुढे भूमिका मांडायला रुपाली ठोंबरे यांनी काही दिवसांपासून सुरू केलेली होती आणि चाकणकरांमुळेच त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांवरती गुन्हा देखील दाखल झाला असल्याची माहिती रुपाली ठोंबरे यांनी दिली होती। त्यामुळे रुपाली चाकणकर आणि रुपाली ठोंबरे हा वाद जो आहे तो पुण्यामध्ये सातत्याने मागील काही दिवसांपासून आपल्याला पाहायला मिळत होता। त्या पार्श्वभूमीवरती त्यांनी वेळोवेळी पक्षाकडे देखील तक्रारी केलेल्या होत्या, परंतु त्यांच्या तक्रारींना जे आहे ते कुठेही कदाचित त्यांना जसं हवं तसं प्रत्युत्तर मिळालेलं नसेल। त्यामुळे पक्षातूनच जो आहे तो संघर्ष त्यांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळाला होता आणि याच पार्श्वभूमीवरती ही सगळी यादी जी आहे ती अतिशय महत्वाची नियुक्त्या ज्या आहेत त्या केलेल्या आहेत आणि यामध्ये रुपाली ठोंबरे यांचं नाव जे आहे ते वगळलेलं आहे। त्यामुळे रुपाली ठोंबरे मात्र काय भूमिका आता घेणार, पक्षाला रुपाली ठोंबरे रामराम करणार का, अशा चर्चा ज्या सुरू आहेत त्या सगळ्या चर्चांवरती रुपाली ठोंबरे आता काय उत्तर देणार, कारण का आगामी महापालिकेच्या निवडणुका आहेत। रुपाली ठोंबरे यांना निवडणूक जी आहे ती लढवायची आहे। मागील काही वर्षांपूर्वी रुपाली ठोंबरे नगरसेवक ज्या आहेत त्या पुण्यामधून होत्या, त्यामुळे नगरसेवक होण्यासाठी तरी किंवा तिकीट मिळण्यासाठी तरी रुपाली ठोंबरे कदाचित पक्षामध्ये सध्याच्या घडीला राहतील अशा प्रकारची चर्चा आहे। त्यामुळे रुपाली ठोंबरे पाटील यांचं नाव या सगळ्यातून वगळल्यानंतर रुपाली ठोंबरे नेमकी काय भूमिका मांडणार आहेत, पक्षामध्ये राहणार आहेत की नाही, हा सगळा प्रश्न जो आहे तो पडलेला पाहायला मिळतो। त्यामुळे रुपाली ठोंबरे यांची भूमिका अगदी काही वेळामध्ये ते स्पष्ट करणार आहेत। त्यांची भूमिका जी आहे ती माध्यमांसमोर मांडणार आहेत, कारण की रुपाली ठोंबरे सातत्याने घणाघाती टीका वेळोवेळी ज्या आहेत
आहेत त्या करत आलेल्या होत्या. अगदी पक्षाची भूमिका देखील अनेकदा आक्रमक पद्धतीने मांडताना पाहायला मिळाल्या होत्या. त्यामुळे आक्रमक चेहरा म्हणून राष्ट्रवादीची ओळख जी आहे ती रुपाली ठोंबरेंनी पुण्यामध्ये जपलेली होती. परंतु प्रवक्ते पदावरूनच त्यांची उचलबांगडी झाल्यामुळे रोहन, मी अगदी काही वेळासाठी तुम्हाला थांबवतेय, कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जी नवीन प्रवक्त्यांची नावं जाहीर झाली आहेत त्यामध्ये एक नाव आहे ते हेमलता पाटील यांचं, आणि स्वतः हेमलता पाटील सध्या आपल्यासोबत जोडल्या गेल्यात. हेमलताजी, तुमचं स्वागत आणि अभिनंदन, कारण पक्षाकडून तुमचं प्रवक्तेपदी तुमची नेमणूक करण्यात आली आहे. काय प्रतिक्रिया द्या? धन्यवाद. पक्षाने माझ्यावरती जी जबाबदारी टाकलेली आहे, प्रवक्ते पदावरती मी अनेक वर्षांपासून चांगल्या पद्धतीने काम करत आहे आणि पक्षाने माझ्यावरती जी जबाबदारी टाकलेली आहे ती मी अतिशय समर्थपणे पेलेन आणि पक्षाची ध्येय धोरणे आणि पक्षाची विचारसरणी ही अतिशय प्रभावीपणे माध्यमांपर्यंत मांडण्याचा मी प्रयत्न करेन. हेमलताजी, मात्र एक महत्त्वाचा मुद्दा की रुपाली ठोंबरे पाटील त्याचबरोबर अमोल मिटकरी हे दोन्ही नेते खरं तर राष्ट्रवादीचे प्रमुख चेहरे म्हणून ओळखले जातात. यांची प्रवक्ते पदावरून उचलबांगडी का केली असा प्रश्न उपस्थित होतोय. त्या संदर्भात माझ्याकडे काही माहिती नाहीये, कारण ते दोन्हीही ज्येष्ठ आहेत, पक्षामध्ये त्यांचं चांगलं काम आहे, तर कदाचित पक्ष त्यांच्यावरती कुठली मोठी जबाबदारी देणार असेल आणि त्यामुळे कदाचित हे घडलं असेल, पण या संदर्भात माझ्याकडे कुठलीच माहिती नाहीये. निश्चित. हेमलताजी, धन्यवाद आपण जय महाराष्ट्राला दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. तर याच संदर्भात बोलण्यासाठी सूरज चव्हाण आपल्यासोबत जोडले गेले. सूरजजी, तुमचं जय महाराष्ट्र मध्ये स्वागत आणि त्याचबरोबर खूप अभिनंदन की तुमची पुन्हा एकदा प्रवक्तेपदी नेमणूक करण्यात आली आहे. एकंदरीत या सगळ्यावर काय प्रतिक्रिया द्याल? पक्षाने आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्षाची भूमिका मांडण्यासाठी नवीन चेहऱ्याला त्या ठिकाणी संधी दिलेली आहे. जे जुने होते त्यामधल्याला काही वेगळ्या जबाबदाऱ्या पक्षाकडनं देण्यात येणार, आगामी काळात देण्यात येतील. परंतु पक्षाची अधिकृतपणे भूमिका मांडण्यासाठी लोकांची केलेली कामं माध्यमाच्या स्वरूपाने पोहोचवण्यासाठी अधिकृत यादी आज या ठिकाणी काढलेल्या आमच्या सगळ्यावर जबाबदारी दिल्याबद्दल पक्ष नेतृत्वाचे आम्ही आभार व्यक्त करतो आणि आगामी काळामध्ये जे काही पक्षाने आज आमच्यावरती जबाबदारी दिली ती एक प्रामाणिकपणे पार पाडण्याचा आम्ही नक्की त्या ठिकाणी प्रयत्न करू. सूरजजी, खरं तर एका मारहाणीच्या प्रकरणावरून पक्षानं प्रवक्ते पदाच्या यादीतून तुमचं नाव वगळलं होतं आणि आता पुन्हा एकदा तुमच्यावर ही जबाबदारी दिली आहे. ही जबाबदारी किती महत्त्वाची आहे तुमच्यासाठी? आणि त्याचबरोबर एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आत्ताच्या या प्रवक्त्यांच्या यादीमधून रुपाली ठोंबरे असतील, अमोल मिटकरी असतील यांचं नाव वगळलंय. ह्याच्यामध्ये मी आताच आपल्याला म्हटलं की काही लोकांवरती वेगळी जबाबदारी त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्या बाबतीचा अधिकृत खुलासा आमचे वरिष्ठ नेते त्या ठिकाणी करतील. आम्हाला जी जबाबदारी दिलेली आहे ते आम्ही व्यवस्थितपणे प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी नक्की